हाय फ्रेंड्स, दीपालीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे चुनवडीची भाजी। तर आमच्या विदर्भामध्ये याला चुनवडीच म्हणतात, बेसनवडीला। तर कशी बनवायची ते बघूया। तेल गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे। तर तो 2 मिनिटे आपण छान परतून घेऊया। झटपट होणारी भाजी आहे। कधी भाजीचं नसल्या तर वेळेवरही आपण भाजी बनवू शकतो। तर आमच्याकडे ही चुनवडीच म्हणून ओळखले जाते। तुमच्या भागामध्ये कोणत्या या भाजीला काय म्हणतात हे नक्की कमेंट करून मला कळवा। तर आपण आता कांदा लाल झालेला आहे, यामध्ये हे वाटण घालूया। यामध्ये कोथिंबीर, अद्रक, लसूण, धने, जिरं, खोबरं आणि कांदा भाजून घातलेला आहे, त्याचं वाटण केलेलं आहे। आणि आपण हे मसाला आपण छान परतून घेऊया 2 मिनिटे। आता यात आपण टोमॅटो घालूया। टोमॅटो पण छान परतून घेऊ आणि छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे मसाल्यामध्ये। तर त्यासाठी मी 2 मिनिटे झाकून ठेवणार आहे, त्यामुळे लवकर टमाटर मऊ होणार। बघू शकता छान आपला टोमॅटो पण शिजलेला आहे। आता यात आपण तिखट आणि हळद घालायचे आहे। मीठ तर मगाशीच घातले मी, त्यामुळे आता तिखट आणि हळद घालायचं आहे चवीनुसार। ही भाजी थोडी झणझणीतच छान लागते, त्यामुळे मी 4 चम्मच इथे तिखट घातलेलं आहे आणि हळद घातलेली आहे। आता आपण छान परतून घेऊ आणि मसाले छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। थोडंसं घातलेलं आहे आधी आणि छान मसाले परतून घेतलेले आहे। आणखी यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला पाणी आणि थोडा रस्सा आपल्याला जास्तच करायचा आहे, कारण की बेसनवडी असल्यामुळे ते सोक करतो ना रस्सा, त्याच्यामुळे थोडा जास्तच घालायचं आहे पाणी। तर अशा प्रकारे रस्सा करून घेतला आहे। आणि आता आपण बेसनवडी कशी करायची, म्हणजे चुनवडी कशा करायची ते बघूया। तर सगळ्यात आधी आपण बेसन घेतलेलं आहे, तर त्यामध्ये आपण तिखट आणि हळद, मीठ घालून घेऊ आणि जे आपण मसाल्याचं वाटण केलेलं होतं ते थोडंसं घालत आहे आणि थोडं तेल घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला छान हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। गोळा नाही बनवायचा याचं, थोडं सैलसरच ठेवायचं आहे मिश्रण। अशा प्रकारे आपल्याला आता हे बेसन मिश्रण हे असं वडी टाकून द्यायचं आहे। रश्श्याला उकळी आल्यानंतर अशा छोट्या छोट्या याच्यामध्ये वड्या सोडायच्या आहे। तर बघू शकता आपल्या वड्या पूर्ण टाकून झालेल्या आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे आणि छान 15-20 मिनिटे आपल्याला शिजू द्यायचं आहे। आता शिजलेले आहे आपले वडे की नाही ते चेक करूया। तर एका प्लेटमध्ये एक वडी घेऊन मी अशी तोडून बघत आहे, तर इझिली तुटत आहे, याचा अर्थ आपल्या वड्या शिजलेल्या आहे। तर अशा प्रकारे आपली चुनवडीची भाजी रेडी आहे। तर रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही या भाजीला कोणत्या नावाने ओळखता ते पण सांगा।